नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 10 ते 13 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF डाउनलोड करा. ही PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायला मिळेल. आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या लेक्चरकडे येऊ. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या ठिकाणी द्विपक्षीय नौदल सराव बोंगो सागर 23 आयोजित केला? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, विशाखापट्टणम. बोंगो सागर हा सराव बऱ्याच वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर हा जो सराव आहे हा आपल्या भारताचं नौदल आणि बांगलादेशी नौदल या दोन देशांच्या नौदलांमध्ये होणारा एक द्विपक्षीय सराव आहे आणि या वर्षीची ही या सरावाची 4थी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. यावर्षीचा हा सराव आपल्या भारतामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण यावर्षी या सरावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या बोंगो सागर सरावासोबतच कॉर्पॅटची सुद्धा 5वी आवृत्ती याच ठिकाणी या बोंगो सागर सरावासोबत पार पाडण्यात आली. आता कॉर्पॅट काय असतं माहिती आहे का, तर दोन्ही देशांच्या नौदलांनी एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन करून पेट्रोलिंग करणं त्याला म्हणतात कॉर्पॅट. म्हणजे समन्वित गस्त घालणं दोन्ही देशांच्या नौदलांनी मिळून, तर ह्यालाच कॉर्पॅट म्हणतात. आणि भारताचं नौदल आणि बांगलादेशी नौदल या दोन्ही देशांच्या नौदलांनी मिळून एक कॉर्पॅट केलेलं, तर याची ही 5वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. आता यावेळी या बोंगो सागर 23मध्ये आपल्या भारताकडून कोणकोणते जहाजं होते, तर याच्यामध्ये आपल्या भारताकडून आपल्या नौदलाची जहाजं होती कुथार, किल्तान आणि मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट होतं, ज्याचं नाव आहे डॉर्नियर. यालाच MPA असंही म्हणतात. आता याच्यापैकी कुथार जे आहे ना, तर हे एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कॉर्वेट आहे आणि INS किल्तान हे पाणबुडी विरोधी कॉर्वेट आहे. आणि हे दोन्हीही म्हणजे INS कुथार आणि किल्तान हे दोन्हीही स्वदेशी बनावटीचे आहेत, लक्षात ठेवा. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून भारताचे काही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हे पण एकदा बघून घेऊ. आता हे सराव याआधीसुद्धा मी बऱ्याच लेक्चर्समध्ये घेतलेले आहेत, पण जर तुम्ही अजून एकदा रिवाईज केलं तर हे तुम्हाला अजून चांगले पक्के लक्षात राहतील. आणि हे लेक्चरमध्ये पुढे जायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जर तुम्ही खरंच अभ्यासाबद्दल सिरियस असाल ना, तर आपले हे जे करंट अफेअर्सचे लेक्चर चालू आहेत तर ह्याच्यामधला एकही मुद्दा, एकही क्वेश्चन तुम्ही अजिबात मिस होऊ देऊ नका. लक्षपूर्वक आपले हे लेक्चर्स, त्यातला एक ना एक प्रश्न लक्षपूर्वक ऐका. कारण आत्तापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये आपल्या लेक्चर्समधून क्वेश्चन आलेले आहेत. तुम्ही जर एखादा क्वेश्चन स्किप केला किंवा मिस केला आणि जर तोच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला तर म्हणजे काय होईल, तर तुम्ही हे लेक्चर्स बघून सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन अटेंड करता येणार नाही. तर असं होऊ नये म्हणून आपले हे जे लेक्चर्स आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि जमलं तर नोट्ससुद्धा काढा. ह्याचा तुम्हाला एक्झामला जाताना भरपूर फायदा होणार आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या सरावांचा टेबल एकदा रिवाईज करून घेऊ. तर अमेरिकेसोबत बघा युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होतात. बांगलादेशसोबत समप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स आणि ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स आणि हे दोन्हीही नौदल सराव आहेत. भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या 3 देशांमध्ये इप्सामार नावाचा एक त्रिपक्षीय नौदल सराव होत असतो. आपला चीनसोबत हँड इन हँड नावाचा सराव होतो. तर ओमान या देशासोबत भारताचे 3 वेगवेगळे सराव होतात, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. पुढे कझाकस्तान या देशासोबत आपला काजिंद नावाचा सराव होतो. नेपाळसोबत सूर्यकिरण. अगेन भारत, US आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा एक त्रिपक्षीय सराव होत असतो. आपला सिंगापूरसोबत सिमिबेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र हे सराव होतात. उझबेकिस्तानसोबत डस्लिक आणि UK सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण नावाचे सराव आपल्या भारताचे होत असतात. ओके, पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशाकडून इग्ला-S हे विमान विरोधी क्षेपणास्त्र खरेदी केले? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, रशिया. तर रिसेंटली बघा आपण रशियाकडून इग्ला-S नावाचे काही विमान विरोधी क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स हे आपण रशियाकडून विकत घेतलेले आहेत. आता इग्ला काय आहे, तर ही एक मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ह्यालाच शॉर्टमध्ये मॅनपॅड्स असंही म्हणतात. आता ही सिस्टीम काय करते, तर
या इग्ला एसमुळं आपल्या भारताला आपल्या शत्रूची जी विमानं आहेत किंवा जे हेलिकॉप्टर आहेत तर ते डायरेक्टली खाली आणता येऊ शकतात, जमिनीवर पाडता येऊ शकतात. तर अशा पद्धतीची ही मॅनपॅड सिस्टीम आहे. यालाच मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम असेही म्हणतात. तर अशा पद्धतीची सिस्टीम आता आपण रशियाकडून विकत घेतलेली आहे. ॲक्च्युली मॅनपॅड पद्धतीचे जे क्षेपणास्त्र आहेत ते आपण इथून विकत घेतलेले आहेत. आणि ह्या मिसाईलची जी मारक क्षमता आहे तर ती 5 ते 6 किलोमीटर एवढी जास्त आहे. ठीक आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून रशिया या देशाबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ, कारण बऱ्याच दिवसानंतर रशियाचा प्रश्न आला आहे आणि रशिया युक्रेन वॉरच्या बेसिसवरती आपल्याला रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांबद्दल ॲटलिस्ट जिओग्राफी तरी डिटेलमध्ये माहिती असायलाच पाहिजे. तर जगाच्या मॅपमध्ये 7 खंडांपैकी आशिया खंडामध्ये असलेला हा देश आहे रशिया, जो की जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा देश आहे. आशिया खंडाच्या उत्तर भागातला हा एक देश आहे. इथं आपण मॅपमध्ये बघू शकतो. याच्या जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर बघा, पश्चिमेकडं बाल्टिक समुद्रापासून ते पूर्वेकडच्या पॅसिफिक ओशियनपर्यंत हा पसरलेला आहे आणि वरती आर्क्टिक ओशियनपासून ते खाली काळ्या समुद्रापर्यंत काकेशसपर्यंत रशिया हा पसरलेला आहे. आता रशियाचे शेजारचे देश कोणकोणते, तर आपण खालून सुरुवात करू. तर इकडे बघा, रशियाच्या खाली इकडे आहे नॉर्थ कोरिया, त्या शेजारी आहे चीन, त्या शेजारी आहे मंगोलिया आणि इकडं आहे चायनाचाच काही भाग परत इकडं आल्यासारखं आपल्याला इथे दिसतोय बघा मॅपमध्ये. ह्याच्या शेजारी आहे कझाकस्तान आणि कझाकस्तानच्या इकडे परत पश्चिमेला आपण बघितलं तर कॅप्सियन सी आहे ह्या रशियाच्या दक्षिणेला. त्याशिवाय जॉर्जिया, अझरबैजान ह्याच्या सीमा रशियासोबत जोडलेल्या आहेत आणि इथं काळा समुद्र ब्लॅक सी आपण या मॅपमध्ये बघू शकतो बघा. आणि रशिया युक्रेन जे वॉर चालू होतं तर रशियासोबत वॉर करणारा हा देश युक्रेन हा रशियाच्या पश्चिमेला आहे. इथं आपण बघू शकतो युक्रेनच्या वरती रशियाच्या पश्चिमेला बेलारुस आहे, त्याच्यावरती लॅटविया आहे, इस्टोनिया आहे. तर एवढ्या देशांच्या बाँड्रीज रशियासोबत शेअर झालेल्या आहेत. आणि इथं परत वरती फिनलँड आहे, नॉर्वेचा सुद्धा काही भाग हा रशियासोबत शेअर होताना आपल्याला इथे दिसतोय. समुद्रांबद्दल अजून थोडं डिटेलमध्ये सांगायचं तर बघा, इथं आर्क्टिक ओशन आहे रशियाच्या उत्तरेकडं, त्याच्यामध्ये एक बॅरेंट्स नावाचा एक सी आहे. याच्याशिवाय काही काही छोटे पण आहेत, कारा, लॅप्टेव. आणि पूर्वेकडे जर आपण बघितलं तर पूर्व सायबेरियन समुद्र आहे. याच्याशिवाय सी ऑफ ओखोत्स्क म्हणजेच ओखोत्स्काचा समुद्र आहे आणि त्याच्यावरती इथं आहे बघा बेरिंग सी, इथं आपण बघू शकतो. याशिवाय जपानचा समुद्र सी ऑफ जपानसुद्धा आपल्याला इथे मॅपमध्ये बघायला मिळतोय. ओके, पुढचा प्रश्न, नासा इतर कोणत्या अंतराळ संस्थेसोबत ग्लोब मॅप करण्यासाठी संयुक्त अंतराळ मोहीम आखत आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन इस्रो, म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनसोबत रिसेंटली नासाने एक संयुक्त अंतराळ मोहीम आखलेली आहे. याच्यामध्ये काय होणार आहे तर ही जी संयुक्त मोहीम आहे ह्याचं उद्दिष्टच आहे की दर 12 दिवसांनी पृथ्वीवरच्या सगळ्या जमिनीचा आणि बर्फाच्छादित पृष्ठभागाचं सर्वेक्षण करायचं आणि याचा यूज करून ग्लोबचा नकाशा बनवायचं. तर नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच याला निसार असंही म्हणतात. तर हे पुढच्या वर्षी म्हणजे 2024च्या फर्स्ट 3 मंथ्समध्येच हे लॉन्च होणार आहे आणि 90 दिवसांच्या उपग्रह कार्यान्वित झाल्याच्या पिरियडनंतर हे सुरू होणार आहे. आता निसार हे एक्झॅक्टली काय करणार आहे तर 12 दिवसात संपूर्ण जगाचा नकाशा बनवणार आहे आणि भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन याच्यासोबत पृथ्वीच्या परिसंस्थेतले जर काही बदल झाले असतील, बर्फाचं वस्तुमान, वनस्पती बायोमास, समुद्राची पातळी वाढ, भूजल आणि नैसर्गिक धोके ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी अवकाशीय आणि तात्पुरता सुसंगत डेटा प्रदान करण्याचं काम हे निसार करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची मोहीम नासानी आपल्या इस्रोसोबत संयुक्त पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, इस्रोबद्दल सांगायचं तर याचा फुल फॉर्म आताच मी तुम्हाला सांगितला होता, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969ला आणि फाउंडर आहेत विक्रम साराभाई. इस्रोचं हेडक्वार्टर आहे बेंगळुरूमध्ये, बेंगळुरू म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये ते आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या रोबोट सीईओचं नाव काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन मिका. तर मिका म्हणजे मिका सिंग वगैरे का, म्हणजे हे आपल्या भारतातलं कोणी आहे का तर नाही. ह्या रोबोटला मिका असं नाव दिलेलं आहे. तर बघा, रिसेंटली कोलंबियामधल्या एका कंपनीनं, डिक्टाडोर नावाच्या एका कंपनीनं मिका नावाच्या एका AI चॅटबॉटला CEO या पदावरती नेऊन आता बसवलेलं आहे. ही जी कंपनी आहे डिक्टाडोर, कोलंबियातली ही कंपनी, तर ही कार्टाजिना इथल्या एका स्पिरिट बनवणारी ही एक कंपनी आहे.
ह्या कंपनीनं हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीसोबत मिळून हे एक रोबोट बनवलेलं आहे आणि हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेलं रोबोट आहे. ऑलरेडी बघा हॅन्सन रोबोटिक्स कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. का बरं ऐकलं असेल असं म्हणते मी, कारण ह्या कंपनीनं याआधी जे फेमस झालेलं ह्युमॅनॉइड रोबोट होतं सोफिया नावाचं, तर हे सुद्धा या हॅन्सन कंपनीनंच बनवलेलं आहे. आणि आता कोलंबियातल्या डिक्टाडोर कंपनीनं ह्या कंपनीसोबत मिळून मिका नावाचं एक रोबोट बनवलेलं आहे आणि त्याला आता CEO सुद्धा बनवलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. इक्सचिक ही एक लस आहे जी US FDAने मंजूर केली आहे. ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे? आता चिकवरून तुम्हाला समजलं असेल, ह्या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय चिकुनगुनिया. तर रिसेंटली इक्सचिक ही पहिली चिकनगुनियाची लस US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, यालाच US FDA पण म्हणतात, तर ह्या FDAने 18 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी मंजूर केलेली आहे. चिकनगुन्याबद्दल सांगायचं तर बघा, हा जो रोग आहे तर हा डासांच्या चाव्यामुळे होतो आणि हा डासांमुळे होणारा एक विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे व्हायरसपासून होणारा हा एक डिसीज आहे. आता ह्याची लक्षणं काय आहेत तर डास चावल्यानंतर ताप येणं किंवा तीव्र सांधेदुखी होणं, खूप जास्त सांधे वगैरे दुखतात. तुम्हाला जर कधी लहानपणी झाला असेल तर तुम्हाला आठवत असेल किंवा घरात कुणाला झाला असेल तर डास चावल्यामुळं हा एक विषाणूजन्य रोग पसरत असतो चिकनगुनिया नावाचा. आता याची सुरुवात कशी झाली तर 1952मध्ये दक्षिण टांझानियामध्ये याचा उद्रेक झाला होता आणि या उद्रेकादरम्यान हा रोग पहिल्यांदा ओळखण्यात आला होता. हा एक RNA डिसीज आहे, म्हणजेच रिबोन्यूक्लिक ॲसिड, यालाच रायबोन्यूक्लिक ॲसिड असंही म्हणतात. तर हा एक RNA विषाणू आहे जो की टोगाव्हिरिडे कुटुंबातल्या अल्फा व्हायरस वंशाचा आहे. बऱ्याच वेळा आयोग एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारत असतो की एखादा डिसीज किंवा एखादा विषाणू हा कोणत्या फॅमिलीतला आहे, कोणत्या कुटुंबातला आहे, कोणत्या वंशाचा आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करत जा. नावं लक्षात ठेवायला अवघड असतात, म्हणून जर तुम्ही हे लिहून एकदा काढले तर तुम्हाला ते एक्झाममध्ये चांगलं रिकॉल होईल. ओके. तर चिकनगुनिया हा डासांच्या चाव्यामुळे होणारा एक विषाणूजन्य रोग आहे जो की रायबोन्यूक्लिक ॲसिड विषाणू आहे आणि तो टोगाव्हिरिडे कुटुंबातला अल्फा व्हायरस वंशाचा आहे. 1952मध्ये दक्षिण टांझानियाच्या उद्रेकादरम्यान हा रोग पहिल्यांदा ओळखला गेला होता. ओके. पुढचा प्रश्न. कोणती 2 विमानं किंवा हेलिकॉप्टर दुबई एअर शो 2023मध्ये IAFच्या वतीनं सहभागी झालेत? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय तेजस आणि ध्रुव. याच्यापैकी तेजस हे एक फायटर जेट आहे आणि ध्रुव नावाचं एक हेलिकॉप्टर आहे. तर रिसेंटली दुबईमध्ये दुबई एअर शो चालू आहेत, ज्याची थीम आहे द फ्युचर ऑफ द एरोस्पेस इंडस्ट्री. या कार्यक्रमामध्ये 95 देशातले 1400पेक्षा जास्त प्रदर्शकांनी त्यांचं एक्झिबिशन दाखवलेलं आहे. याच्यामधून आपल्या भारताच्या इंडियन एअरफोर्सकडून तेजस हे फायटर जेट आणि ध्रुव हे एक ALH म्हणजेच ॲडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर हे याच्यामध्ये सहभागी झालं होतं. आता हे दोन्हीबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ. तर ध्रुव म्हणजे काय तर हे एक आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की ALH म्हणजेच प्रगत असं हलकं हेलिकॉप्टर आहे. तर बघा, आपल्या भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हवाई दलाने मे 1979मध्ये स्वदेशी असं 5 टन मल्टीरोल हेलिकॉप्टरसाठी ALH हा कार्यक्रम सुरू केला होता आणि HAL ध्रुव हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी नोव्हेंबर 1984मध्ये डिझाईन केलेलं आणि डेव्हलप केलेलं एक युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. आता पुढे तेजसबद्दल पण माहिती जाणून घेऊ, कारण बऱ्याच वेळा आयोग तेजसबद्दल क्वेश्चन विचारत असतो. तर बघा, HAL तेजस हे एक भारतीय सिंगल इंजिन डेल्टा विंग लाईट मल्टीरोल फायटर जेट आहे, जे की ADA म्हणजेच एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलासाठी HALच्या एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाईन सेंटरच्या मदतीनं बनवलेलं आहे, म्हणजे डिझाईन केलेलं आहे. आणि तेजस हे एक लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्राममधून डेव्हलप केलेलं आहे, जे की 1980च्या दशकामध्ये भारताच्या जुन्या MiG-21 लढाऊ विमानांना रिप्लेस करण्यासाठी म्हणून हे बनवण्यात आलेलं आहे. पण त्यानंतर काय झालं तर सामान्य फ्लीट आधुनिकीकरणाचा भाग म्हणून ह्या तेजसचा आता यूज होताना आपल्याला बघायला मिळतोय. ओके. पुढचा प्रश्न. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्ण संख्याबळ किती? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आयोग सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या संख्येसंबंधी प्रश्न विचारत असतो आणि या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय 34. तर रिसेंटली सुप्रीम कोर्टमध्ये 3 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9 नोव्हेंबर 2023ला 3 हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयांमध्ये पदोन्नती देण्यात आलेली आहे.
त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयातल्या टोटल न्यायाधीशांची संख्या आता 34 एवढी झालेली आहे. आता हे 3 न्यायाधीश कोणते, तर बघा, दिल्ली हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा, राजस्थान हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह आणि गुवाहाटी हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता, या तिघांना आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे. रिसेंटली सुप्रीम कोर्टच्या कॉलेजियमने 6 नोव्हेंबरला या 3 न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती आणि आता या 3 नवीन न्यायमूर्तींनी शपथ घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट हे आता पूर्ण कार्यक्षमतेने इफेक्टिव्हली काम करू शकतं. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. तर बघा, आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय हे आपल्या भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त अशी एक न्यायिक संस्था आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचे 4 मुख्य पिलर्स आपण म्हणतो, त्याच्यापैकी एक आहे आपली न्यायव्यवस्था आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे त्याच्यामधली एक अपेक्स बॉडी आहे. 1947मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली आणि त्याच्यासोबतच भारताचं सर्वोच्च न्यायालयसुद्धा तेव्हाच अस्तित्वात आलं आणि ह्याची पहिली बैठक 28 जानेवारी 1950ला झालेली आहे. बऱ्याच वेळा आयोग अशा मल्टीलायनर क्वेश्चन्समध्ये अशा पद्धतीची फॅक्ट्स हे विचारत असतो. तर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टची पहिली बैठक ही 28 जानेवारी 1950ला झालेली आहे. सुप्रीम कोर्टने घोषित केलेला कायदा हा भारतातल्या सगळ्याच कोर्ट्सवरती बंधनकारक म्हणजे कंपल्सरी असतो. आता पुढे बघू आपण की सुप्रीम कोर्ट संबंधी कलमं कोणती आहेत. तर बघा, आपल्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 5 जो की आहे संघ आणि अध्याय 6 जो की आहे संघीय न्याय व्यवस्था, तर ह्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेच्या 5व्या भागातले कलम 124 ते कलम 147 याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संघटना, त्यांचं स्वातंत्र्य, त्याचे अधिकार क्षेत्र, अधिकार आणि कार्यपद्धती, तर ह्याच्याशी हे कलम संबंधित आहेत. लक्षात ठेवा, भारतीय घटनेचं कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची रचना ही ठरवून देण्यात आलेली आहे. म्हणजे कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेशी संबंधित आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठीची पात्रता काय आहे, तर पहिलं म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये 5 वर्ष त्यांनी न्यायाधीश पदाचा त्याला अनुभव असावा. तिसरं म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये कमीत कमी 10 वर्ष वकिलीचा अनुभव असावा. आता हे दोन्ही ऑप्शनल आहेत बघा. आणि चौथं म्हणजे राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदेपंडित असावी. तर एवढ्या पात्रता ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. आता इथं तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी आपल्या घटनेमध्ये कुठलीही किमान वयाची तरतूद दिलेली नाही आहे. ठीक आहे, हा मुद्दा इथं नोट करण्यासारखा आहे. आता पुढे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या कार्यकाळाबद्दल राज्यघटनेत काय सांगितलं आहे ते बघून घेऊ. तर बघा, राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा निश्चित केलेला नाही आहे, पण ह्याच्या संदर्भात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वयाच्या 65व्या वर्षापर्यंत हे जजेस त्यांच्या पदावरती राहू शकतात. पण जर त्यांना 65 वर्षाच्या आधीच जर त्यांना त्या पदावरून जायचं असेल तर ते राष्ट्रपतींना लेखी राजीनामा देऊन ते त्या पदाचा राजीनामासुद्धा देऊ शकतात. लक्षात ठेवा, त्यांचा लेखी राजीनामा हा त्यांनी राष्ट्रपतींना द्यायचा आहे. आणि तिसरं म्हणजे संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीसुद्धा एखाद्या न्यायाधीशाला त्यांच्या पदावरून हटवू शकतात. पण आत्तापर्यंतच्या आपल्या भारताच्या हिस्ट्रीमध्ये असं एकदाही झालेलं नाही आहे की एखाद्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला त्यांच्या पदावरून राष्ट्रपतींनी हटवलेलं आहे. असं कधीच झालेलं नाही आहे. ओके, आय होप तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टबद्दल डिटेलमध्ये माहिती समजली असेल. ओके, आता पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यात QR कोड असलेल्या मतदार माहिती स्लिप सर्व मतदारांना वितरित केल्या गेल्या? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, मध्य प्रदेश. तर रिसेंटली मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाकडून पहिल्यांदाच QR कोड असलेल्या ज्या मतदारांच्या माहिती स्लिप्स असतात तर ह्या मध्य प्रदेशातल्या सगळ्या वोटर्सला डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहेत. तर मध्य प्रदेशामध्ये निवडणूक आयोगाकडून बरेच वेगवेगळे नवनवीन उपक्रम, न्यू प्रोजेक्ट्स वगैरे राबवले जातात. आता जसं की एक आत्ता आपण बघितलं QR कोड. आता पूर्वी कसं व्हायचं ना की मतदारांच्या म्हणजे वोटरच्या स्लिपमध्ये जे मतदारांचे फोटो असायचे, तर आता ह्या फोटोच्या जागी हे QR कोड असणार आहेत. हे कशासाठी, तर या QR कोडच्या माध्यमातून
वोटर्सला त्यांचं मतदान केंद्र कुठे आहे, त्याचा केंद्र क्रमांक काय, राज्य आणि जिल्हा हेल्पलाईन क्रमांक, अशा बऱ्याच वेगवेगळ्या माहिती या QR कोडच्या माध्यमातून त्यांना मिळू शकतं आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत जायलासुद्धा या QR कोडची हेल्प होणार आहे. आता हा झाला एक उपक्रम जो की मध्य प्रदेशामध्ये निवडणूक आयोगाने राबवला आहे. याच्याशिवाय दुसरं म्हणजे 80 वर्षापेक्षा मोठे म्हणजे 80 वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि असे दिव्यांग जे की 40% जास्त दिव्यांग आहेत, तर अशा वोटर्सला त्यांना घरबसल्या मतदानाच्या फॅसिलिटीचा लाभ घेता येईल अशा पद्धतीच्या फॅसिलिटीसुद्धा निवडणूक आयोग हा मध्य प्रदेशमध्ये आता देणार आहे. ठीक आहे, तर एवढे बदल पहिल्यांदा मध्य प्रदेश या राज्यात करण्यात येत आहेत, हे इथं आपल्याला माहिती पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न. PM मोदींचा समावेश असलेले मिलेट्सवरील गाणं कोणत्या पुरस्कारासाठी नामांकित झाले? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, ग्रॅमी पुरस्कार. आता PM मोदींचा समावेश असलेलं गाणं असं का बरं म्हटलंय, तर हे गाणं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि आपल्या मुंबईत जन्मलेल्या एक गायिका आहेत गीतकार फाल्गुनी शाह आणि त्यांचे पती गायक गौरव शाह, तर यांनी लिहिलेलं हे गाणं आहे जे की रिसेंटली ज्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी हे गाणं नामांकित झालेलं आहे. गाणं कोणतं आहे, तर अबंडन्स इन मिलेट्स नावाचं एक गाणं आहे. तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा ह्याला बघू शकता. तर रिसेंटली हे जे वर्ष आहे आंतरराष्ट्रीय मिलेट इयर आहे हे 2023चं, तर याच वर्षामध्ये जून 2023मध्ये हे गाणं रिलीज करण्यात आलेलं आहे जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडियन अमेरिकन गीतकार किंवा सिंगर आहेत फाल्गुनी शाह आणि त्यांचे पती गौरव शाह यांनी लिहिलेलं आहे. आता हे सध्याचं जे वर्ष आहे 2023 हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून घोषित केलेलं आहे. कुणी घोषित केलेलं आहे, तर संयुक्त राष्ट्रांनी ह्या वर्षाला इंटरनॅशनल मिलेट इयर असं घोषित केलं आहे आणि या संबंधीचंच हे गाणं आहे. गाण्याचं नाव लक्षात ठेवा, अबंडन्स इन मिलेट नावाचं हे गाणं आहे. UNच्या अन्न आणि कृषी संघटनेनी आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 75व्या अधिवेशनाने मान्यता दिलेल्या भारताच्या प्रस्तावानंतर हे वर्ष आपण मिलेट इयर म्हणून सेलिब्रेट करतोय. या गाण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या एका भाषणाचा सुद्धा काही भाग ह्याच्यात टाकण्यात आलेला आहे. आता हे भाषण कुठलं आहे, तर मोदींनी यावर्षी मार्चमध्ये नवी दिल्ली इथं ग्लोबल मिलेट्स परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी जे भाषण दिलं होतं, तर यातला काही भाग ह्या गाण्यामध्ये समावेश केलेला आहे. हे भाषणाचा जो भाग आहे हा कशाशी संबंधित आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी बाजरीची शेती आणि बाजरीच्या वापराला चालना देण्याच्या जी भारताची वचनबद्धता आहे, तर याच्यावरती त्यांनी या भाषणात फोकस केलेला आहे. तर लक्षात ठेवा, गाणं आहे अबंडन्स इन मिलेट आणि हे जे गाणं आहे तर ह्याच्यामध्ये PM मोदींचा सुद्धा वाटा आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणते मोबाईल ॲप अयोध्येतील दीपोत्सव सोहळ्यासाठी सुविधा प्रदान करत आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, होली अयोध्या ॲप. अयोध्येमध्ये रिसेंटली तिथे एक घाट आहे राम की पायडी नावाचा घाट, तर या घाटावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जवळपास 23 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून दिवाळी सेलिब्रेट करण्यात आली आणि याच्यामध्ये या होली अयोध्या ॲपचा सुद्धा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या ॲपच्या माध्यमातून फक्त भारतातलेच नाही तर जगभरातले 5,000पेक्षा जास्त बुकिंग झाल्या होत्या. आता हे ॲप जे रिसेंटली UPचे CM योगी आदित्यनाथ यांनी लॉन्च केलं होतं, तर अयोध्येचे जिल्हा प्रशासन हे या ॲपवर मिळालेल्या अर्जांचं रिव्ह्यू करून त्यांचं पुनरावलोकन करून त्यानुसार दिवे लावण्याची व्यवस्था या अयोध्येच्या जिल्हा प्रशासनाने केली होती. आणि तुम्ही बघितलं असेल न्यूज चॅनलवरती वगैरे की अयोध्येच्या या घाटावरती खूप छान खूप मोठ्या प्रमाणावरती दिवे प्रज्वलित केले होते यावेळेसच्या लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या दिवशी. ठीक आहे, तर ॲपचं फक्त नाव तुम्हाला इथे माहिती पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघू. 14 नोव्हेंबर रोजी गुजराती नववर्ष साजरं केलं गेलं. गुजराती नववर्षाला डॅश डॅश असंही म्हणतात. या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, गुजराती नववर्षाला बेस्टू वर्ष असंही म्हणतात. आता ह्याच्यापैकी बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, बैसाखी, गुरुपर्व, पर्युषण. आता बैसाखी हे आय थिंक पंजाबमधला सण आहे, पर्युषण हे जैन धर्मातला आणि गुरुपर्व हे सुद्धा जैन धर्मातली हे सण आहेत. तर बघा, गुजराती नववर्षाला बेस्टू वर्ष असं म्हणतात, जे की यावर्षी 14 नोव्हेंबर 2023ला सुरू झालेलं आहे. आणि गुजराती नववर्ष हे सध्याचं विक्रम संवत 2080 हे चालू आहे. आता या दिवशी काय करतात ते गुजराती लोक, तर व्यापारी आणि जे जुने खाते असतात व्यापारी संबंधितले, तर हे बंद करून नवीन हिशेबाच्या वही वगैरे आणतात. आणि गुजराती संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला चोपडा असं म्हणतात. ठीक आहे, चोपडा का चोपडा असं प्रोनाऊन्सिएशन आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण ही जी सगळी प्रोसेस आहे तर ह्याला गुजराती लोक चोपडा असं म्हणतात. ओके, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून गुजरात या राज्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ मॅपमधून.
तर इथे बघा आपल्या भारताच्या एकदम पश्चिमेकडचं हे राज्य आहे गुजरात. आता इथं जरी आपल्याला हे असं छोटीशी किनारपट्टी दिसत असली तरी लक्षात ठेवा, आपल्या भारतातल्या जेवढ्या राज्यांना किनारपट्टी लागलेली आहे त्यापैकी सर्वाधिक किनारपट्टी गुजरात या राज्याला लाभलेली आहे. इथे जर आपण थोडंसं मोठं करून बघितलं तर बघा, ह्याच्या उत्तरेला पाकिस्तान हा देश आहे, राजस्थान हे आपलं राज्य आहे, गुजरातच्या पूर्वेला मध्य प्रदेश आहे, आग्नेयेकडं आहे आपला महाराष्ट्र, दक्षिणेला दादरा दमन नागर हवेली आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. इथे जर आपण अजून थोडंसं डिटेल बघितलं तर इथे बघा गल्फ ऑफ कच्छ म्हणजे कच्छचा आखात आहे आणि इकडं गल्फ ऑफ खंबात म्हणजे खंबातचा आखात आहे. ठीक आहे. आता इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स कोणती, तर गीर राष्ट्रीय उद्यान, मरीन राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक आणि वंसदा राष्ट्रीय उद्यान ही गुजरात या राज्यामध्ये येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंजूर केलेल्या डिजिटल जाहिरात धोरण 2023चं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, सरकारी मोहिमांसाठी डिजिटल पोहोच वाढवणं. तर हे या वर्षीच्या डिजिटल जाहिरात धोरण 2023चं प्राथमिक उद्दिष्ट आहे. तर रिसेंटली बघा आपल्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मंत्रालयाने सर्वसमावेशक असं डिजिटल जाहिरात धोरण हे मंजूर केलेलं आहे. आता हे कशासाठी बरं, तर डिजिटल मीडिया स्पेसमध्ये काही मोहिमा हाती घेण्यासाठी केंद्रीय दळणवळण विभाग आणि भारत सरकारची जाहिरात शाखा अजून जास्त सक्षम करायसाठी ह्या धोरणाला या मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. हे धोरण CBCच्या माहितीचा प्रसार करण्याच्या आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना, सरकारचे कार्यक्रम आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून बनवण्यात आलेलं आहे. आता बघा थोडक्यात सांगायचं सोप्या भाषेत तर 2024मध्ये इलेक्शन्स येत आहेत आणि या इलेक्शनसाठी BJP किंवा सध्या जे सत्तेत असलेलं गव्हर्नमेंट आहे तर ह्यांनी या 10 वर्षात काय काम केलं आहे, ह्यांनी कोणकोणत्या योजना आणल्यात, कोणकोणते चांगलं काम केलं आहे, तर ह्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून सुद्धा सध्याच्या या गव्हर्नमेंटला या धोरणाचा फायदा होऊ शकतो. आणि हे तर त्यांनी सांगितलेलंच आहे की माहितीचा प्रसार करायचा, सरकारच्या योजना, कार्यक्रम, धोरणांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी म्हणून आम्ही हे धोरण घेऊन येतो आहे. आपल्या भारतामध्ये इंटरनेट हे खूप मोठ्या प्रमाणात पेनिट्रेट झालेलं आहे. ट्रायच्या एका इंडिकेटरनुसार, ट्रायच्या इंडियन टेलिकॉम सर्व्हिस परफॉर्मन्स इंडिकेटर्सनुसार या वर्षाच्या जानेवारी ते मार्च या पिरियडमध्ये इंटरनेट पेनिट्रेशन हे 880 मिलियन लोकांपर्यंत झालं होतं आणि मार्चपर्यंत आपल्या भारतात टेलिकॉम सबस्क्रायबर्स हे 1172 मिलियनपेक्षा जास्त होते आणि त्याच्यामुळंच आता आपल्या गव्हर्नमेंटनी हे डिजिटल जाहिरात धोरण 2023 हे आणलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, 2023ची जागतिक न्यूमोनिया दिनाची थीम काय होती? या प्रश्नाचा आन्सर आहे एव्हरी ब्रीथ काउंट्स, स्टॉप न्यूमोनिया इन इट्स ट्रॅक. तर रिसेंटली 12 नोव्हेंबरला जागतिक न्यूमोनिया दिन म्हणजे वर्ल्ड न्यूमोनिया डे हा सेलिब्रेट करण्यात आला आणि या वर्षीची या दिनाची थीम होती एव्हरी ब्रीथ काउंट्स, स्टॉप न्यूमोनिया इन इट्स ट्रॅक. म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक श्वासाचं महत्त्व हे या थीममधून दिसून येतं आणि न्यूमोनियाला लवकर प्रतिबंध घालणं, त्याच्यावरती काही रिसर्च करणं, त्याच्यावरती उपचार शोधण्याची जी गरज आहे तर ही त्यांनी या थीममधून सांगितलेली आहे. लक्षात ठेवा, पहिला वर्ल्ड न्यूमोनिया डे हा पहिल्यांदा 12 नोव्हेंबर 2009ला स्टॉप न्यूमोनिया या उपक्रमाच्या अंतर्गत ग्लोबल कोलिशन अगेन्स्ट चाइल्ड न्यूमोनियाच्या पुढाकाराने सेलिब्रेट करण्यात आला होता. पहिला वर्ल्ड न्यूमोनिया डे 12 नोव्हेंबर 2009. ओके. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यातले महत्त्वाचे दिवस एकदा बघून घेऊ. तर बघा 1 नोव्हेंबरला स्टेट फाउंडेशन डे असं म्हणतात कारण या दिवशी भारतातल्या 7 राज्यांची निर्मिती ही झालेली आहे. हीच 7 राज्य कोणती, तर ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो बघा, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा ह्या 7 राज्यांमध्ये समावेश आहे. या राज्यांचा स्थापना दिन जरी वेगवेगळ्या वर्षी असला तरीसुद्धा याच दिवशी 1 नोव्हेंबरलाच या 7 राज्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर 1 नोव्हेंबर स्टेट फाउंडेशन डे झाला. पुढे 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन, 12 नोव्हेंबरला आत्ता आपण बघितलेला वर्ल्ड न्यूमोनिया डे. आता न्यूमोनियाची जी स्पेलिंग आहे तर ही थोडीशी लक्ष द्यायसारखी आहे बघा. ह्याच्यामध्ये सुरुवातीचं P हे सायलेंट असतं.
ओके. पुढे 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती असते. 19 नोव्हेंबरला इंटरनॅशनल मेन्स डे आणि याच दिवशी वर्ल्ड टॉयलेट डे सुद्धा असतो. 21 नोव्हेंबरला जागतिक म्हणजेच वर्ल्ड टेलिव्हिजन डे. 26 नोव्हेंबरला 2 इम्पॉर्टंट डेज असतात. आपल्या भारतामध्ये आपण संविधान दिन हा सेलिब्रेट करतो आणि 26 नोव्हेंबरलाच नॅशनल मिल्क डे सुद्धा असतो. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण 10 ते 13 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजले की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. आता मी इथेच थांबते. लवकरच भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.